शैलाबाई ऑल द बेस्ट. आपण तिला जायचंय ना, आपण जेवण करूया. माझं म्हणणं नाही, जेवण तयार आहे तिथे. नाही मला काय वाटतं दोघं जण तेवढं लिंक आहे तिच्या घरच्या लोकांना फोन करतील पाटील सर. पाटील सर फोन करतील आता. पाटील सर फोन करतील अर्ध्या दिवसांनी येते म्हणून. लिंक आहे तिची विद्यार्थी येत नाही एका लिंक मध्ये होऊन जाते. पाटील सरांनी म्हणून लाभ करून ठेवला आम्हाला. रिझर्व्ह बँक त्याच्या आधीच बसणार 66च्या पुढे आधी शाळेत. मी टिळकनगरमध्ये राहत होते. टिळकनगरमध्ये राहत होते आणि 5वी ते 7वी. 10वी तुकडी कुठची तिला आठवत नाही. हो नाही वाटते मला तेच आठवत नाही की हे तू अ मध्ये होतीस. पण डी मध्ये असेल. मला नक्की नव्हती. नक्की नव्हती. कारण मला मध्ये मी विद्यार्थी आहे, मी किशोर आहे. आठवत नाही. आपला एक जरा ग्रुप आपण अ मध्ये होतो ना. भाऊ होते. देशमुख होती का? होती. जोशी आणि पुरव आम्ही देशमुख आणि एक विनोद जाऊ द्या. एक नक्की आहे अ मध्ये पण नाही आणि ब मध्ये पण चर्चा झाली ती नक्की कुठे होती. बाकी सगळे लक्षात येतात. ही कशी नजरेत नव्हती. आठवत नसेल तर निदान पुष्पदिन तरी आठवलं पाहिजे. सुनीलने मला सांगितलं, मी तुला सांगतो चावक नावाची मुलगी होती. म्हटलं आठवत पण चेहरा लक्षात येत नाही. सुनीलने मला सुचवलं. तो पुढच्या ह्याच्यामध्ये होता. तो 10वी पण तो आमच्यावर नंतर गेले ते बोल 11वीत पण आपण सुनीलला मी सांगितलं फोन करून मला 12 मुलांची यादी दे. सुनीलची स्मरणशक्ती आमच्या चांगली मला माहिती होती. सुनीलने 12 जणांची नावं दिली, 10 जणांची दिली. 5 मिनिटात दुसरा फोन आला. एक जोशीने म्हणाले चाव. सुनीलने मला शैलाविषयी मी तुला फोन केला बाबा म्हटलं नाही नक्की आहे. फोन ठेवला ना मी आणि नंतर म्हटलं अरे शैला सावक पण होती. म्हटलं आता नंतर करीन पण फोन. पण नंतर तू पाठवलंस त्याच्यात तिचं नाव ऍड झालेलं. ते सुनीलने मला दिलेलं, मी आनंदला दिलं. हिला लगेच फोन केला कन्फर्म केला. माझा नंबर कोणी दिला? पाटील सर सगळं सोर्स हाच आहे. चेंबूर हायस्कूल किती वर्ष होती? चेंबूर हायस्कूल मध्ये मी 8वी 9वी 10वी 11वी. 8वी 9वी तू दुसऱ्या रेडकर तुझ्या वर्गात होती का? रेडकर सुनावटीची आपल्या वर्गात होती. मला असं सुळेबाईंची मुलगी होती ना. पास होऊन गेले. आपल्या वर्गात कोणी नव्हतं. सुळेबाईंच्या 1 वर्ष पुढे होती. लवकर जायचंय इंटरेस्टिंग आहे. मला विचार करतोय लक्षात कसं पुढे काय केलं. चला पुढे. 65 साली SSC झाल्यानंतर तिथपर्यंत काहीच नाही. टिळकनगर मध्ये राहायचे ना, म्हणून मग मी सोमय्यामध्ये ऍडमिशन घेतली आर्ट्सला. आणि मग काय पहिलं वर्ष आणि दुसरं वर्ष तिकडे केलं. आणि नंतर तिकडे मला अनंत भावे माझ्या संपर्कात आहे. पुष्पा भावे नाही आहेत पण अनंत भावे आहेत. आणि नंतर मग मला असं वाटलं की आपण नोकरी करून शिकावं. उगीच वाटलं, खरं काय गरज नव्हती. तर मग मी मॉर्निंग कॉलेजला SIS ला ऍडमिशन घेतली 3ऱ्या वर्षी, म्हणजे ज्युनियरला. आणि मग ते वर्ष झाल्यानंतर मॉर्निंग कॉलेजेस बंद झाले.
आणि मग मला इन द मेन टाइम BMC मध्ये नोकरी मिळाली. मला नोकरी करायची होती ना, मग मी मामांच्या मागे लागून त्या ह्याच्यामध्ये नाव घातलं आणि मग मला BMC मध्ये नोकरी मिळाली, वॉटर सप्लाय प्रोजेक्ट डिपार्टमेंट. म्हणजे आता ते जे मोठे मोठे प्रकल्प झालेत ना तेव्हा ते चालू होते. आणि त्या वर्षी मॉर्निंग कॉलेजेस बंद झाली आणि मग मी आमचं ऑफिस पण हेड ऑफिस मधनं म्हणजे VTच्या बांद्र्याला गेलं होतं, म्हणून मी रुपारेल मधनं फायनल झाले. म्हणजे BA रुपारेल मधनं झाले नावाला. म्हणजे ते संध्याकाळचं कॉलेज होतं आणि मग ते 3 गाड्या बदलून मी टिळकनगरला पोचायची, म्हणून मी एकच लेक्चर अटेंड करायची किंवा 2च लेक्चर अटेंड करायची आणि असं करून बाबा हॉस्पिटलचे प्रिन्सिपल प्रधान होते ना. माझं ना खरं म्हणजे रुपारेलचं फक्त काय म्हणायचं की संध्याकाळी धावत विषय काय रुपारेलला? इकॉनॉमिक्स. आणि मग 66 साली BA झाल्यानंतर ऑनर्स मिळालं, म्हणून मग माझे मामा रिझर्व्ह बँकेत होते. ते एक दिवशी आले आणि ते म्हणाले हा फॉर्म भरून दे. मी म्हटलं हा कसाचा फॉर्म आहे? नाही तुझा म्हणजे तू रिझर्व्ह बँकेमध्ये अप्लाय कर. तर मी इकडे म्युन्सिपाल्टीमध्ये एवढी रमले होते, सगळे माझी एवढी काळजी घ्यायच्यात, मॅडम अभ्यास करून नोकरी करतायत, म्हणजे बर्वे सगळे ब्राह्मण होते आणि ते फार म्हणजे मॅडम तुम्ही अभ्यास करा. म्हणजे मी वय वर्ष 18-19 आणि मॅडम करून असं. तर मला सोडायची नव्हती रिझर्व्ह बँकेमध्ये मला जायचं नव्हतं. तर मामा म्हणाले की फॉर्म भरला म्हणजे काय मिळते का नोकरी, भरून दे. मग भरून दिला. मग ह्याचा कॉल आला, रायटिंग केलं, मग ते झालं. मग इंटरव्ह्यू दिला. मग इंटरव्ह्यू दिला म्हणजे काय लगेच मिळतं का? आणि आमचं म्हणजे मराठी मीडियम ना, तर इंग्लिश सगळं हायफंडा होता तिकडे, तर मला अजिबात जायचं नव्हतं. तरी पण मग माझं लिहिलेलं होतं तिकडे मिळायचं, म्हणून मग मला 66 डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेमध्ये मी जॉईन झाले. आणि मग 2004 साली मी रिटायर झाले. 38 वर्ष तिकडे नोकरी केली. हो. आणि आय एम रिअली लकी. म्हणजे ऑफिसर म्हणून रिटायर झाले. कुंद केतकर होती वर्गात ऑफिसमध्ये. कुमारची बहीण रिझर्व्ह बँकेत होती. मला सिनियर होती. म्हणजे मला ना हल्ली नावं लक्षात नाही राहत. 38 वर्ष नोकरी केली आहे म्हटल्यानंतर मगाशी हिने विचारलं तर मी म्हटलं की मला डेफिनेटली ती मला ओळखत असेल आणि मी तिला ओळखत असेल, पण मला असं नाही आठवत आहे. तर 2.5 वर्ष BMC मध्ये नोकरी केली, 38 वर्ष इकडे केली. मग 2004 साली 2003 आणि 4 साली रिझर्व्ह बँकेमध्ये एक स्कीम आली, OERS म्हणजे ऑप्शनल अर्ली रिटायरमेंट स्कीम, ज्याला आम्ही गोल्डन हँडशेक म्हणतो. हा, म्हणजे गोल्डन हँडशेक का म्हणतो की 55 वर्ष ते 60व्या वर्षापर्यंत जे असतील त्यांनी अप्लाय करायचं आणि मग उरलेल्या सगळ्या महिन्याचा पगार रिझर्व्ह बँकेने आम्हाला दिला. आणि आम्ही ऑप्ट केलं होतं पेन्शनला, त्याच्यामुळे आमचं काहीच नुकसान नव्हतं. आणि आम्ही कंटाळलो होतो ट्रेननी धावत जाऊन. मग आम्ही लगेचच मला वाटतं 1.5-2 वर्ष माझी राहिली होती. 58 वर्षावर माझा जून मध्ये वाढदिवस असतो. 2006 साली मी झाले असते. 2004 मार्चच्या शेवटी मी रिटायर झाले आणि आता पेन्शन आहे आणि घर घेतलंय बँकेकडनं लोन घेऊन. त्याच्यामुळे आय एम रिअली लकी. चौघीच आणि चेंबूर मध्ये जातात. हो, ती पहिल्यापासूनच आहे.
चौघीच्या चौघी चेंबूर मध्येच राहतात. नाही ते सोलापूरला राहतात. मी ठीक आहे. ठीक आहे जवळ ठीक आहे. एवढ्याच्या जवळ ना. हो एव्हरेजच्या जवळ. चेंबूर- एव्हरेजच्या चेंबूरच आहे. इडे मी इन्स्टिट्यूट आहे ना त्याच्या मागची बिल्डिंग माझी. इकडे इकडे सुधापट्टी तिकडे माणसं होतं चेंबूर झालाय. नाही का म्हणजे लग्न होऊन मी चुनाभट्टीत आले आणि मग नंतर हे घर घेतल्यानंतर 80 साली या घरात आलो आहे. लग्नाचं आडनाव काय? चिटणीस. हा? चिटणीस. माझे मिस्टर कराड इंजिनिअरिंग कॉलेजचे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत आणि ते ग्लॅक्सोमध्ये होते. ते ग्लॅक्सो सर्व्हिस केली आणि ग्लॅक्सोनच रिटायर झाले. ठाण्याला इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे हेड होते आणि नंतर मी सोडल्यानंतर नाही बा हे 70 साली जॉईन झालेत आणि 2000 तुमच्या चौघींच्या पैकी आपापसात कधीही कोणाची भेट नव्हती. एकीची एकदा आमच्या सरांच्या दोघीजणी भेटलो. एकदा सरांनी आणि हे बोलावलं एवढे होतं. जवळ असले दिवाळी तरी ते पहाटला कायम तेव्हा busy. आम्ही भेटलो होतो. दिवाळी पाहत तिकडे म्हणायला चेंबूरला पण तू चेंबूरमध्ये नसायची. चेंबरमध्ये पूर्वी तर घरी असले तरी सुद्धा सकाळी 9, 9:30 बाहेर पडते रात्री 10, 11, 12. ते खरंच आहे. अखिल भारतीय. कळलं मला. मी तिच्या घरीच भेटलो होतो. ती बोरिवलीला राहत तुझ्या होती. लक्षात नाही. म्हणजे चेंबूर माझा मुलगा आणि तुझ्या मोठ्या भावाचा मुलगा हे शाळेपासून एकत्र अमेरिकेत पण एकत्र होते. हो. अच्छा. हो, दोन्ही वेळ. तुझ्या सुरेशचा मुलगा. सौरभ ना. सौरभ त्याचा मुलगा. सुरेशचा मुलगा करेक्ट. तर त्याला एकदा काहीतरी मी आणि राजस म्हणजे माझ्या मुलाचं नाव आम्ही तुमच्या तिथे आलो होतो वरती रानडे म्हणून राहायचे बघ. तेव्हा माझा नातेवाईक. तिथे मी आलो होतो त्या दिवशी मी तुला मला सर्वेसही माहिती होतं म्हटलं बघूया तरी कोण आहे का. आणि मी होते का? तू होतीस तूच भेटलीच जायला कारण माझ्या मुलाचा माझं आडनाव प्रभू भट्टे. पण तेव्हा आम्ही थोडे दिवस तिथे होतो त्या वरती रानड्यांच्या रानड्यांच्या तिथे आलेलं असताना मला आठवत आहे की अरे मी आनंदला सांगितलं म्हटलं ती तिथे राहते. थोडे दिवस होतो आम्ही. हा बरोबर म्हणून म्हटलं असं कसं. शशी वगैरे मला माहिती आहे चांगली. ती यायची तिथे रानड्यांकडे यायची. तशी म्हणजे माझी बहीण. हो हो बरं. चांगली माहिती. आणि माझ्या मिस्टरांच्या वर्गातली का काहीतरी आहे बहुतेक. ते तिला सांगतो. तिला आदर्श विद्यार्थी. हो आदर्श विद्यार्थी. चांगली माहिती आहे. शशीला आदर्श शशी विद्यार्थी आणि नाही, तो शशीची कुमारी जोडी कोण असते. माहितीये का? शशीची जोडी कोण म्हणतो लीला नाईक म्हणून जी हो लीला नाही गृहियात गेली. नाही ती गावठाणमध्ये राहायची. गृहियामध्ये गेली नंतर गृहियामध्ये ग्रॅज्युएट झाली. चला हा बरं सॉरी. आता आपण आता मुलं नातवंड माझा मुलगा 2001 साली गेला. त्याला हार्ट अटॅक आला आणि तो बिझनेस करत होता. तर बिझनेसच्या संदर्भात कोल्हापूरला गेला होता तो आणि त्याचं लग्न झालं होतं. नुकतंच लग्न नाही नुकतंच नव्हतं लग्न म्हणजे वर्ष 6 महिने झालं. नाही जास्त नाही. बरं पुढे. 2.5 वर्ष लागली. माझी सून साऊथ इंडियन आहे पण नंतर आम्ही तिचं लगेच रिमॅरेज करून दिलं आणि आता ती म्हणजे माझी मुलगी अमेरिकेत असते पण इकडची मुलगी ती आहे. ती आमच्याशी संबंध चांगले ठेवून आहे आणि येते जाते आणि तिचे आई वडील पण आमच्या म्हणजे दे कॅनॉट फॉरगेट अस अँड वी कॅनॉट फॉरगेट. आणि माझी मुलगी मला अभिमान वाटतो सांगायला की आनंद सारखी ती CA आहे आणि फाउंडेशन इंटरमिजिएट आणि फायनल तिन्ही परीक्षांमध्ये ऑल इंडिया रँकर आहे. ग्रेट ग्रेट. आणि सुजाता ना? हो सुजाता. आणि मग तिला जायचं नव्हतं अमेरिकेमध्ये. ती इकडे ICICI बँकेमध्ये नोकरी करत होती पण हे स्थळ माझा जावई ब्राह्मण आहे तर त्यांनी बघितलं हिला आणि मग नंतर माझ्या मुलगा गेला होता म्हणून आम्ही बघत नव्हतो तिच्यासाठी तरी पण तो थांबला 2 वर्ष आणि मग शेवटी झालं. आता ती तिकडे जाऊन तिने CPA केलंय आणि ती ॲशबर्न मध्ये म्हणजे ऑस्ट्रेलियाला होती ना? ऑस्ट्रेलियाला होती ना? नाही ऑस्ट्रेलियाला माझा धीर आहे. अच्छा. धाकटा धीर. जावई काय करतात? सुनील.
सुनील. जावई काय करतो? जावई IT. IT. आणि मग ते दोघे जण व्हेरीसाईन मध्ये आहेत, कॉम्प्युटर सिक्युरिटी सिस्टीम. आता ती 12 वर्ष झाली तिला तिकडे नोकरी करून. ती आता मोठ्या पोस्टवरती आहे, म्हणजे बिझी आहे आणि मी जाते मदत करायला. अमेरिकेत राहते कुठे? हं? कुठे राहते? ॲशबर्न म्हणजे वॉशिंग्टन DC जो इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे ना, डॅलस, त्याच्यापासून एक 8-10 मिनिटाच्या ड्राईव्हवरती आहे. वॉशिंग्टन DC त्या एरियातच राहते. हो का? रिसर्चबर्ग म्हणून ऐकून माहिती फेअरफॅक्स म्हणून गाव आहे, माहिती का? व्हर्जिनियामध्ये आहे ती. म्हणजे व्हर्जिनिया. ती क्रॉस कोड पलीकडे मेरीलँडमध्ये. हो का? ही व्हर्जिनियात आहे. ही व्हर्जिनियात ॲशबर्नला आहे, म्हणजे डलस इंटरनॅशनल एअरपोर्ट पासून. आणि वॉशिंग्टन DC अर्ध्या तासाच्या ड्राईव्हवरती आहे. तो सगळा एरिया तो हो, मेट्रोपॉलिटन चांगलं एरिया आहे, चांगलं आहे. आणि आता ते अमेरिकन सिटीजन आहे, बरं. तर परत येण्याचं काय चान्सेस नाही. मला 2 नातू आहेत, एक 10 वर्षाचा आहे आणि एक 7 वर्षाचा आहे. आणि सरांना माहिती आहे, त्यांचं आडनाव काय? निमकर, आदित्य निमकर. सगळ्यांची ते birthday एकदम करूया ना. काय नाही, सगळ्यांचे वाढदिवस वाढता वाढदिवस सगळ्यांचे. नवरात्राचे 76. सगळ्यांचा वाढता वाढदिवस. असा एक व्हॉट्सअप ग्रुप कर म्हणून म्हटलं. ते फक्त टेक्निकल तुला कळेल, मला नाही एवढं कळते. मला त्याच्यामध्ये मला सगळ्यांचं विचारलंच ना, ते मला कळायला 2 दिवस लागले. मला मी इंग्लिश मध्ये तुला रिप्लाय करत होते ना, तर तू मला विचारलं की तुम्ही चेंबूर हायस्कूल मध्ये तू इंग्लिश मीडियम म्हटलं, इंग्लिश मीडियम नव्हतंच तो. हो. पटकन करू शकतो. नंबर आहेत सगळे. ओके ओके इन्व्हाइट पाठवायचं फक्त न्यू ग्रुप फॉर्म भरून. ओके करूया. नाव द्यायचं त्याला न्यू ग्रुप फॉर्म भरून आणि इन्व्हाइट पाठवायचं. प्रत्येक जण जॉईन होत जाईल त्याच्यात. ठीक आहे. हा चला. आता मी सुरुवातीपासून सुरुवात करते. म्हणजे शाळेत ह्या आले तेव्हा तर 1960 साल. तर तेव्हा आमच्या बाबांनी चेंबूरला घर बांधलं आणि मग आम्ही सगळेजण इकडे चेंबूरला राहायला आलो. डेट ऑफ बर्थ लिहायची. मे महिन्याची सुट्टी होती. आमची आपली धमाल झाली होती. दर मे महिन्यात आमच्या इन्स्पेक्टर ऑफ पोलीस होते ना? हो हो, तेव्हा इन्स्पेक्टर होते. तर चेंबूरला मी इकडे राहायला आलो. दर सुट्टीत आमच्याकडे सगळे पाहुणे यायचे. म्हणजे माझ्या 6 आत्या, 2 काका आणि सगळी ती मुलं आणि संपूर्ण सुट्टी आमच्याकडे. तर आम्ही अगदी मस्त चाललेली असायची. पण एक दिवशी बाबांनी आमच्या बॉम्ब गोळा टाकला. म्हणाले की नाही, आता सगळ्यांनी चेंबूर हायस्कूलला जायचं, चेंबूरच्या शाळेत जायचं. तोपर्यंत आम्ही होतो किंग जॉर्जला. तर मला तर आणि 2च वर्ष राहिलेली. मला अगदी वाईट वाटत होतं की सगळ्या मैत्रिणी पहिल्यापासूनच्या शाळेतल्या पण सोडायच्या, पण बाबांसमोर बोलायची काय फारशी हिंमत नव्हती. तरी म्हटलं सर बाबा, आता 2 वर्षाकरता कशाला बदलता माझी शाळा. पण त्यांचं म्हणणं होतं की तेव्हा आमच्या घरापासून इकडे दादरला यायला काही डायरेक्ट काहीच नव्हतं ना, वाहतूक व्यवस्था. तर म्हणे नाही, धाकटा भाऊ तर माझा तेव्हा 2रीत. तर म्हणे सगळे तुझ्या मागे तिकडे दादरला यायचं हट्ट करतील, तर नको तसं, त्यापेक्षा की आपली जवळची शाळा बरी. म्हणून मग आपले तिकडे येऊन सगळ्यांच्या 4घांच्याही ऍडमिशन मीच घेतल्या. तेव्हा काय असं इंटरव्ह्यू वगैरे काही प्रकार नव्हता. तर पंत सर होते तेव्हा. मग त्यांनी ती ऍडमिशन वगैरे दिली आणि शाळा सुरू व्हायच्या दिवशी तर पहिली मी तेव्हा ते पाहिली शाळा. तर मला जरा असं नाही म्हटलं तरी मला वाईट वाटलं, कारण आमचे किंग जॉर्ज म्हणजे भले मोठं ते सगळं, म्हणजे सगळं प्रकरण मोठंच होतं. गावठी वाटे शाळा. त्या तुलनेत अगदी एवढीशी दिसणारी ती शाळा वगैरे. म्हटलं काय मी आपली एवढी छान शाळा सोडून आपण इकडे येतो. पण मी नाही लाज होता. मग पहिल्या दिवशी आले, मग ऑफिसमध्ये गेले. म्हटलं मी कुठच्या वर्गात जायचं, तर 10वी क च्या वर्गाचा. मग तशी तिकडे गेली दाराशी. तोपर्यंत वर्ग भरलेला होता सगळा. दंडवते सर होते त्या तिकडे. म्हटलं सर वर्गात येऊ का. ते ये म्हणाले. आणि आता नवीन आलेली मुलगी दारात उभी म्हणून सगळेजण उत्सुकतेने बघत होते. तर आमच्या इकडे काय 2 मुलींच्या रांगा होत्या आणि बाकी मुलांच्या. आमच्या किंग जॉर्ज मध्ये म्हणजे काय की 4थी पर्यंत फक्त आम्ही मुलं मुली एकत्र, 5वी पासून आमचा संपर्क काहीच नाही. तर सगळंच मला म्हणजे खूप दडपण आलं होतं की बापरे, आपल्याला त्या जायचं, कशी कोण असतील मुलं मुली, कशा आपल्याला काय. पण गेल्या गेल्या सगळ्यांशी ओळख झाली आणि मग मला आवडायला लागलं की म्हटलं नाही चांगलं आहे. पहिल्या दिवशी काय अभ्यास व्हायचा प्रश्न नव्हता. मग दुसऱ्या दिवसापासून एक सर यायला लागले आणि मग जसे पण शिकवायला सर आले ना, आणि मला कळलं की आपली ती शाळा जरी मोठी आहे पण शिक्षणाचा स्तर, शिक्षकांचा स्तर
त्या छोट्याशा शाळेत जो आहे त्याची बरोबरी खरोखरच तिकडे नव्हती वा, सर. वा. ती तिकडे नाही म्हटलं तरी थोडं यांत्रिकच सगळं होतं. वर्गात आमच्या आपल्या 50-60-55-60 मुली असायच्या आणि अशा 7-8 डिव्हिजन्स. त्यामुळे येणाऱ्या शिक्षकांना सगळ्यांची नावं माहिती नाहीत. त्याच्या उलट इकडे तर सगळ्यांना सगळ्यांची नावं तर माहिती होती, संपूर्ण संपूर्ण नाव माहिती, पण नुसतं तेवढंच नाही तर त्या मुलांची मुलींची घरची साधारण आर्थिक सामाजिक स्थिती, त्यांना असलेल्या अडचणी किंवा जे काही असेल तेही माहिती होतं. म्हणजे असं वैयक्तिक संबंधही होते. आणि शिकवायला म्हणजे सुधा जोशीबाई हिंदी इतक्या सुंदर शिकवायच्या. टकले सर होते, द्रविड सर तेव्हा ते आम्हाला नव्हते, पण तुम्ही तर म्हटलं अरे कितीच सगळेजण सुंदर शिकवत आहेत. आणि मग म्हणजे एकेका विषयांची गोडी वाटायला लागली. फाटक सर होते. फाटक सर होते, पण फाटक सरांचं माझ्यावरती काय एवढं काय इम्प्रेशन नव्हतं की आम्हाला 10वी-11वीला होते ना तर बरं फक्त काय सांगायचं नको टीका नको. जाऊ दे, काय हरकत नाही. तर पण म्हणजे की तर मला म्हणजे आवडली बरं का शाळा. आणि मग वर्गात आपलं सगळं त्यामुळे म्हणजे काय अभ्यासोपयुक्ती काय माझी फारशी कधी नव्हती, पण वर्गात अगदी मन लावून ऐकायला मात्र एकाग्रपणे ऐकायची मी. आणि तेव्हा काय असं आत्ताच्या एवढं मोठं सिलेबस वगैरे नव्हतं, त्यामुळे तो अभ्यास पुरून जायचं, तसं काय एवढं हे नव्हतं. मग आमची 10वीची परीक्षा झाली आणि सरांनी तुम्ही असं म्हटलं की आता मी असं करतो की तुमच्या 10-12 जणांचा, आधी 10 म्हटलं होतं पण 12 जण झालो आम्ही, की तुमचा मी स्पेशल क्लास घेतो संस्कृतचा. तर आमच्या वेळेपर्यंत साधारण कसं होतं की क्लासेस वगैरे हा प्रकार काही फारसा नव्हता. ते पिंगेज क्लासेस नुकते सुरू झाले होते, पण तेव्हा एक समज असा होता निदान आमचा तरी की क्लासला जाणं, गाईड वापरणं म्हणजे काय असे सर्वसामान्य मुलांचं हे. बाकीची म्हणजे आता आणि मला वाटतं आपल्याला शाळेमध्ये न तुम्ही असेल किंवा कोणत्या सरांनी मला ते आठवत नाही, पण त्यांनी सांगितलं होतं गाईड मधली उत्तरं तुम्ही लिहायची नाहीत, कारण म्हणजे गाईड मधले लिहा ते सगळ्यांची उत्तरं तशीच असतात. ती म्हणजे परीक्षकांना लगेच कळतात, तुम्ही तुमच्या मनाची लिहायची. पण तसं मग ते होतं. पण मग हुशार मुलांचा वर्ग ही एक नवीन संकल्पना तुम्ही होती, मग तसे आम्ही यायला लागलो. एक मिनिट. हा. तर दर रविवारी सकाळी तो क्लास असायचा 7-7:30ला असायचा आणि सुट्टीमध्ये मला वाटतं रोजच घ्यायचा. तर म्हणजे एखाद्याला वाटेल की आता हुशार मुलांचा क्लास, स्कॉलर मुलांचा क्लास, म्हणजे अगदी सगळे गंभीर चेहऱ्याने मुले येत असतील, अगदी मन लावून अभ्यास करत असतील आणि तसेच फक्त अभ्यासाबद्दल बोलून घरी जात असतील. तसं काय आमचं नव्हतं. म्हटलं तर म्हणजे अभ्यास तुम्ही म्हणाल ते पण म्हणजे खूप असं हसत खेळत वातावरण असायचं, छान वाटत होतं सगळं. आणि फक्त बाकीचे सगळेजण तुम्ही दिलेला अभ्यास व्यवस्थित करायची, मी जरा तिकडे माझी चालढकल असायची. एक दिवशी सर माझ्या घरी आले होते बाबांना भेटायला. ते म्हणजे बाकी सगळी मुलं मी सांगेन ते पाठ करून येतात. हिचं काय असतं, हिला काय काम असतं? आपल्याला काम घेऊन काही नसतं, ते पुस्तकं बसण्याची वाचत बसते. पण म्हणजे असं करून ते SSCचं वर्ष आपलं झालं. आणि SSCला मला 73% मार्क मिळाले होते. तर तेव्हा 73% म्हणजे तसे बऱ्यापैकी चांगले मार्क मिळाले समजायचे. तर मग मी रुईयाला गेले ऍडमिशन घ्यायला आर्ट्सला गेले. तर तेव्हा मूर्ती सर होते ऑफिसमध्ये. तर त्यांनी मार्क पाहिजे, म्हणजे तुला मार्क चांगले आहेत की मग तू आर्ट्सला का घेते, सायन्सला तुला सहज मिळेल. म्हटलं नाही सर, म्हणजे असं माझ्याकडे उत्तर काही नव्हतं, फक्त म्हणजे शून्य महत्वाकांक्षा, त्याच्या पलीकडे उत्तर काही नव्हतं. म्हणजे कसलंच काही मला असं आयुष्यात तेव्हा त्यावेळेस एक काय झालं, सुखवस्तू घरातनं आणि सुखात वाढलेली मोठी झालेली, त्यामुळे जे काही असं जरा हालअपेष्टा सोचून वर आलेल्या मुलांच्या मनात जिद्द असते, हे करीन मी, ती करीन, तसं काहीच नव्हतं. आपल्या सुखाने वाढलंय, सुखाने आयुष्य चाललंय आणि ते चालेल. तर मग घेतली तिकडे ऍडमिशन रुईयाला. आणि मग तिथून इकॉनॉमिक्स घेऊन BA झाले. तिकडे कॉलेजमध्ये मात्र मी व्हॉलीबॉल खेळायचे बरं का. आमच्या कॉलेजचे मी कॅप्टन होते. 2दा मी बॉम्बेला नॅशनल लेवलवरती रिप्रेझेंट केलं होतं. एकदा ग्वाल्हेरला, एकदा बंगलोरला. म्हणजे असे सगळे उद्योग करत करत मी झाले BA एकदा. आणि मग आता BA एकदाचे झाले. इकॉनॉमिक्स विषय होता. इकॉनॉमिक्स घेतलं होतं. PJ जोशी. हो, PJ जोशी ना. ते आतापर्यंत भेटत, मी जाईपर्यंत भेटत होते बरं का. प्रभुराम. आणि आम्हाला फार आवडायचं बरं का ते. राम जोशींचं तेव्हा ते पोद्दारला होते. तर मग तसं झाले, BA वगैरे झाले. तेव्हाची साधारण पद्धत कशी होती की मुलगी ग्रॅज्युएट झाली
की लोक विचारायला लागायची काय लग्नाचं बघताय का तशी मी ना साडी नेसून गेले ना की मी शाळेत असताना कधीतरी मुसनी लग्नाला वगैरे साडी नेसून कुठे गेलो की विचारले तिचं बघताय का लग्न? बाबा सांगायचं नाही मग ती 15 वर्षाची आहे 16 वर्षाची असं होतं. मग ग्रॅज्युएट झाल्यानंतर बाबांना पण वाटायला लागलं की मी तसं बघायला वगैरे नव्हते लागले. पण तेव्हा डॉक्टर प्रधान, शशिकांत प्रधान आणि विनोद प्रधान जे आहेत ना, तर ते आमचे फॅमिली डॉक्टर. तर ते बाबांना म्हणाल की म्हणे काय शुभाचं बघताय का तुम्ही लग्नाचं? माझा एक म्हणे आते भाऊ आहे, आते भाऊ नाही मामे भाऊ आहे, चांगला आहे म्हणे तो. तर बाबा म्हणाले ठीक आहे असेल तर बघूयात, अजून काही सुरुवात नाही केली पण चांगलं असेल तर काय हरकत नाही. त्याप्रमाणे तर तो म्हणजे मधु मुक्ते म्हणजे क्रिकेटर की जो महाराष्ट्राचा कॅप्टन होता आणि तो इकडे बँकेत नोकरीला होता. तर म्हणे पण मग ते आता पुण्याला आणि त्याची आई वगैरे पुण्याला असायची. तर म्हणे मग आता कोणाला भेटायचं? तर आई तिकडे पुण्याला मग तिकडे जायचं का? तर म्हणे नको, त्यांची मावशी इकडे आहे तर तुम्ही त्यांच्याकडे जा भेटा, आणखीन म्हणजे बहिणी म्हणजे ठरवतील काय वगैरे. मग तसे बाबा गेले वगैरे तर म्हणाले नाही एकदा घेऊन या तिला. मग आम्ही गेलो. मग त्यांना ते फारच सगळं आवडलं. नाही छान आहे मुलगी वगैरे. मग बहिणीला सांगितलं. मग बहीण अगदी खुश की त्यांचे पुढचे बेत सुरू झाले की नाही मग आता असं तसं. आणि मग मला घेऊन पुण्याला पण गेले बरं का. पुण्याला गेले तिकडे तोपर्यंत ह्यांनी एकदा पाहिलं होतं, तो काहीच बोलला नव्हता. आणि तिकडे गेले त्यामुळे मावशींचं वगैरे आणि ह्यांचं तर पुढचे बेत सुरू झाले की आता आपण काय करूया, कधी करूया. मध्ये काय झालं होतं, त्यांनी त्याचं लग्न जमवलेलं होतं. मुलगी होती ब्राह्मण आणि ती शिकत होती. तर त्याला तोपर्यंत सांगायचं नव्हतं, पण आता म्हणजे सगळेजण लग्नाचं बोलतायत म्हटल्यानंतर सांगणं भाग होतं की नाही. मी आणि त्यातनं गंमत त्यांच्या शेजारीच राहायची. आणि त्यांनी एक दिवशी तिला जाताना पाहिलं आणि म्हणाली मध्या कोणाशी जमवलं तरी असली मुलगी नको आणू. तर त्यामुळे त्याची बोलायची आणखी हिंमत नव्हती. पण मग त्यांनी सांगितलं आणि चांगली आहे खरं म्हणजे ती मुलगी वगैरे डॉक्टर आहे. पण मग ते मग आता काय करणार म्हणजे काय नाईलाज होता ना. मग म्हटलं ठीक आहे असं बाबा म्हणायला हरकत नाही काय त्याच्यात. आम्ही पहिल्यांदाच हे बघितले. पण माझ्या ह्यांच्या म्हणजे त्यांच्या घरी म्हणजे ज्या मावशी त्यांच्या घरी असं झालं की नाही एवढी चांगली मुलगी खरी आपल्याच घरात यायला पाहिजे होती. आता कोणाच्या करता बघणार बघणार म्हणजे आपला आवडी आहे खरा पण तो लहान आहे. म्हणजे काय तेव्हा मला पण मी 20-21 वर्षाचीच अशी होते, 20 वर्षाचीच होते आणि ते 21 वर्षाचे होते. एवढंच अंगातलं अंतर. आणि ते पुण्याला इंजिनिअरिंगला होते आणि इंजिनिअरिंग ती शेवटची परीक्षा देऊन ते घरी आलेले होते त्या दिवशी रिझल्ट घेऊन त्यांचा. तर तेव्हा त्यांनी पण पाहिलं म्हणजे काय हवी बघायचं का पण. म्हणजे मी विचार केला की मुलगी चांगली आहे खरं म्हणजे आपण जर का म्हणजे आता अजूनही एवढ्यात नाही नंतर वगैरे म्हटलं तोपर्यंत हिचं लग्न नक्की होऊन जाणार. बघूया आणि असं करून मग त्यांनी विचारलं म्हणजे सासऱ्यांनी बाबांना की म्हणजे आमच्या मनात आहे की शोभालाच आम्ही सून करून घेतो आमच्या करता तुम्हाला काय वाटतं. तर मग ते म्हणाले नाही मी विचारतो घरी जाऊन. आईला विचारलं तर म्हणजे काय म्हणजे नोकरी विक्रीचाही पत्ता नव्हता, रिझल्ट हातात आलेला होता त्या दिवशीचा. तर ती म्हणाली की तसं काय आता इंजिनियर झालेलं आहे, नोकरी ते आज नाही उद्या मिळणारच आहे. फॅमिली माहितीतली होती चांगली आणि माझे सासरे जे आहेत तेही पोलीस खात्यात होते, वडीलही पोलीस खात्यात. आणि सासऱ्यांची म्हणजे अशी ख्याती अगदी की अतिशय सज्जन माणूस, चुकून पोलीस खात्यात आलेला वगैरे वगैरे अशा टाईपचे ना. तर फॅमिली पण चांगली आहे, काय करावं बरं. मला विचारलं काय करायचं. आम्हाला तोपर्यंत काय निर्णय घ्यायची कधी सवय नव्हती. बाबा म्हणते त्याला हो म्हणायचं. म्हटलं वाटेल तसं करा, वाटेल तसं करा. मग म्हणे बरं चल आपण ठरवूनच टाकूया. असं ते आमचं लग्न जमलं बरं का. आणि लोकांना तेव्हा म्हणजे ते तर असे बारीकही होते, आता नाही बारीक राहिलेले. तर आम्ही दोघंही नाही पण तेव्हा दोघंही बारीकच होतो. तर आमच्यात म्हणजे आम्ही खूप सारखे दिसायचो. म्हणजे सगळेजण म्हणायचे की माझ्या भावासारखेच हे दिसतात. तर मग आमचं झालं बरं का लग्न झालं. पण लोकांना वाटायचं की ह्यांचं लव्ह मॅरेज आहे, एवढे दोघं लहान दिसतात म्हणजे लव्ह मॅरेज आहे. सांगितलं तर खरंही नाही वाटायचं की नाही बाबा अरेंज मॅरेज आहे. मग नंतर मला लग्न झाल्यानंतर थोडे दिवस मी नोकरी केली म्हणजे काय सहजपणे चालून आली. माझे दादरला आम्ही राहायचो तेव्हा, तांबे क्लब म्हणजे आताचं दादर क्लब आहे ना तिकडे. बट सासऱ्यांना माझ्या क्वार्टर्स होत्या म्हणजे मोठं घरबीर होतं तिथे. मोठे दीर पण तिकडे राहायचे. ते म्हणाले काय का तुला नोकरी करायची आहे का. म्हणजे आहे असे तिकडे ACC मध्ये आहेत जागा भरत आहेत म्हणे ते.
टेम्पररीच आहे, पण चालेल, मला काही करमायचं नाही, सगळेच जण बाहेर जायचे, सासूबाई शाळेत शिक्षिका होत्या 26 तासला, तर म्हटलं बरं करते, आणि मिळाली ती, नोकरीला जायची. तर मग आम्ही हे चर्चगेट हे होते तेव्हा ह्याला चर्चगेटला त्यांना जायला लागायचं, इंटरनॅशनल कॉम्प्युटर्स या कंपनीत ते नोकरीला होते. ते पण 67 साली SSC इंजिनियर झाले. म्हणजे तुम्ही म्हणतात तोच काळ होता, नोकऱ्या मिळण्याला जरा जड असलेला, तर त्यामुळे ते होते इलेक्ट्रिकल इंजिनियर. पण मग त्या कॉम्प्युटर्सच्या ह्याच्यात मिळालं. ऍक्च्युली तेव्हा कॉम्प्युटर्स आलेले नव्हते, त्यामुळे कॉम्प्युटर वगैरे तिकडे काहीच नव्हतं. पण म्हणाले जाऊ दे, आता आपण लग्न तर जमवून बसलोय, काहीतरी नोकरी तर मिळायला पाहिजे. यांना तर कोणाला सांगायचं जावंही काय करतो, तर त्याला नोकरी पण नाही कसं मिळायचं, तर म्हणजे असू देत आपल्याला, पण घेऊन तर टाकू नोकरी, म्हणून त्यांनी घेतली होती. पण लक असं की म्हणजे त्या कंपनीत कॉम्प्युटर्स येऊ घातलेले होते, आणि त्यामुळे आमचं लग्न झाल्या ते कॉम्प्युटर ऍप्टिट्यूड टेस्ट झाली कंपनीमध्ये, हे त्याच्यात पहिले आले. त्यामुळे माहिती होतं की आता जेव्हा ट्रेनिंग इथल्या पहिलं ट्रेनिंग यांना मिळणार, पहिल्या बॅचला नक्की हे आहे. तर त्यामुळे म्हणजे ते तिकडे लागले, आणि मग तसेच म्हणजे त्या कंपनीतनंच त्यांची अनेक ट्रेनिंग्स तिकडे UKला वगैरे जाऊन वगैरे पण झाली, आणि तिथे ते वरती चढत गेले. म्हणजे लागली तेव्हा नोकरी काय मोठी चांगली बिगली, अगदी आनंदाने पगार सांगावाची नव्हती, पण माझे मिस्टर एवढे साहजिक लोक ती, त्यांनी पहिल्या दिवशी आमच्या घरात खूप पाहुणे जमलेले होते, माझे भावंड लग्न जमलं म्हणून, आणि अगदी आनंदाने सांगत आले, मिळालं बाबा, मला नोकरी मिळाली, 350 रुपये पगार. पण तेव्हा 350 अगं पण तरी तो काही एवढा नव्हता. आपल्या खोलीत मी होते, हॉल आणि त्याच्या बाजूलाच किचन होतं. आमच्या खोलीत मी होते. वडिलांच्या पगाराशी तुलना किती साली 67 साली. पण मी म्हटलं माझी बहीण होती, आई होती, काय ह्यांना काही सुद्धा कळत नाही, बघ कशाला पगार सांगायचा. पण अशी आमची ती सुरुवात झाली. साधे आपले साधे अगदी साधे आहेत, आणि वयाने आपल्या बरोबरचेच असल्यामुळे कसं की एकाच तुझं ऐकणार आहे. सही होती, ऐकणारे असणारच सगळे. नाही, मला अनेक नावं सांग, त्याच्यावर तुम्हाला त्याच्यावर त्या नावावरनं तुम्हाला असं वाटलेलं की माझे ऐकणार आहेत का काय. एक नाव त्यांचं काय माहितीये का, मला श्रेष्ठी म्हणतात ते, पण मी श्रेष्ठी नाहीये, पक्षश्रेष्ठी म्हणतात तसे. कुटुंब श्रेष्ठ कुटुंब श्रेष्ठ. पण ते तसं बोलायचं, त्याची 100 नावं वेगवेगळी आहेत. नावं काही ठेवा, बायकांचं ऐकायला लागतं. नाव असं म्हण. अगं मैत्रिणीचं गावाला काय नाव म्हणे माहितीये का शोभा? ते कुठचं म्हणजे त्यांचं कंपनीचं गावाला काय म्हणे माहितीये का तुला? बायकोशी वाकडं तर खाशील काय लाकडं. शेवटी ते अरे पण तुम्हाला मी एक सांगू का, आता श्रेष्ठीवरनं तुम्ही म्हणताय, ते दुसरं मला काय म्हणायचं माहितीये का, लेडी ब्रह्मांडकर. तर म्हटलं अहो, लेडी ब्रह्मांडकर हे काय नाव झालं, माझ्या मावस बहिणीचा नवरा ब्रह्मांडकर. तिला आहे तर ती दरवेळेला फोन करून, अविनाश काय आता शोभाचं नवीन नाव काय, दरवेळेला नवीन, म्हणजे मला त्यांनी यादी काहीतरी करून ठेवली, ती 50 नावं असतील अशी, त्याचा काही अर्थ नाही असं. पण म्हणजे असं ते, आणि त्यांना अशी नावं ठेवली तू. अशी नावं ठेवली. काव्यशास्त्र विनोदाची त्यांना आवड आहे, ते अशा नावं कविता एवढी ठेवली म्हणजे ते कविता करतात. पण ते कविता करतात म्हणजे एवढ्या वर्षात त्यांनी माझ्यावरती काही कविता केलेली नाही, त्यांच्या वात्रटिका असतात. एकच फक्त माझ्यावरती केलेली आहे, आता कविता नाही म्हणायची, काय म्हणायचं ते म्हणा तुम्ही. आम्ही ना सगळी भावंड एकाच बिल्डिंग मध्ये राहतो ना, आणि असं मधलं गच्चीत आम्ही आपलं रात्री कधीतरी चला नाही आज आपण बाहेर काहीतरी मागवूयात, वरती गप्पा गोष्टी काहीतरी खेळ वगैरे असं असतं. तर तिथे त्यांनी प्रत्येकावरती असं 1-2, 4 ओळींचं असं ते वात्रटिका केल्या होत्या. तर आयुष्यात प्रथम माझ्याबद्दल लिहिलेलं त्यांनी काय लिहावं, शोभा जो भडके दिल मेरा धडके. शोभा लाया जो सुरमई, सुरमई म्हणजे फिश खायचा, लाया जो सुरमई में भाव थोडा भडके. तर म्हटलं हो काय एवढ्या वर्षात तुम्ही, आता आमचं 50 वर्ष झाली लग्नाला, पण अजून त्यांनी एक पण माझ्यावर कविता नाही केली. उखाणे म्हटलं खूप छान करतात, उखाणे लग्नातले. तर प्रथम मला हे कधी कळलं, आमचं लग्न झालं तर तेव्हा आमच्याकडे कशी पद्धत आहे की लग्न झाल्यानंतर म्हणजे सासरी जेव्हा आपण प्रथम येतो, आता तुमच्याकडे ते लक्ष्मीपूजन वगैरे, तसं आमच्याकडे ते गौरी हे पूजले जाते, अन्नपूर्णा वगैरे तिकडे समोर. पण त्याच्याशिवाय न साखर वाटणं हा कार्यक्रम असतो. म्हणजे तिकडे असणाऱ्या सगळ्यांना साखर वाटायची, नवरा नवरीने त्यांच्या ह्याच्यावरती हातावर साखर द्यायची, आणि त्यावेळेला मग तुम्हाला त्या नवरीला अडवणार आणि नाव घ्यायचं.
तर मी अगदी जाम तयारी करून गेले होते, पुष्कळ उखाणे पाठ केले होते आणि मग प्रत्येकाच्या समोर अगदी त्याच्या वयानुसार ह्याच्यानुसार असे आपले घेतले उखाणे. तर आणि मग कौतुक झालं सगळ्यांनी माझं केलं. तर पण माझे उखाणे म्हणजे कसे असायचे, आता सासूबाईंच्या समोर येताना सासूबाई माझ्या प्रेम, सासरे माझे प्रेमळ, सासूबाई हौशी, लग्नाच्या दिवशी अशा टाईपचे म्हणजे आपले सगळे उखाणे होते. आणि दुसऱ्या दिवशी होती आमच्याकडे पूजा सत्यनारायणाची, तर तेव्हा माहेरचे सगळे येणार होते. पण आमच्याकडे माहेर म्हणजे काय, आधी घरचेच आम्ही एवढी जण आणि सगळं वराड 15 दिवस जमलेलं. तर ते सगळ्यांनाच बोलवलं होतं सासूबाईंनी की आपण तीर्थप्रसादाला. तर मी आपल्या ह्यांना सारखी सांगत होत्या जर आता उद्या म्हटलं माझी भावंड येणार, उद्या तुम्हाला अडवणार, काहीतरी नाव घ्या नाव घ्या. तर माझ्याकडे पुस्तकं होती उखाण्याची. म्हटलं करा ना एखादा पाठ, 1-2 पाठ करून ठेवा. हे काय बघायलाच तयार नाही. तर जाऊ दे आता काय म्हटलं, नेहमी सगळ्या पुरुषांचा मेथी भाजी भजी मेथीची वगैरे असेल. आणि तिथे ते सगळे आल्यानंतर त्यांनी अशी उखाण्यांचं सपाट्या लावले आणि ते आयत्या वेळेला घेतलेले आणि एवढे खुसखुशीत आणि छान उखाण होते. तर मला अगदी नकल वाटलं, म्हटलं अरे माणसाला काय काय येतं, नकला खूप छान करतात. पण हे एक नवीनच कळलं होतं. आणि मग ते त्यांचं जे नाव झालं ना, तर अजूनही आजतागायत नात्यातल्या कोणीही कुठच्याही लोकांचे कोणाचीही लग्न जमलेली असते ना, अविनाश आम्हाला उखाणे करून द्या ना, तर त्यांनी त्या समोरच्या, आणि ह्यांचं कसं असतं की वैयक्तिक असे असतात की त्या समोरच्या व्यक्तीचे म्हणजे त्याचे व्यवसाय म्हणा, त्याचे स्वभाव विशेष त्याच्याप्रमाणे करतात ना. तर यांनी न पाहिलेल्या व्यक्तींच्या बद्दल फक्त म्हणजे नाही सांगा मग त्याचा स्वभाव कसा आहे वगैरे. पण आणि मग त्याच्यातनं खूप छान करतात. त्यांनी ते सगळं लिहून ठेवलं एका ह्याच्यामध्ये डायरीत. त्या उखाण्यांची खाण असं त्याला नाव दिलेलं आहे. छापलं तिथलेलं हे साधंच आहे. पण म्हणजे असं त्यांचा तो स्वभाव आहे. त्यामुळे आमचा संसार आपला हसत खेळत चाललेला आहे. एका वयाचे असल्यामुळे आधी आमची मैत्री झाली आणि असं म्हणजे भांडायला पण बरोबरीने तसं बरं आहे. म्हणजे मला 2 मुलगे आहेत. तर दोघेही इंजिनियर आहेत. एक पुण्याला, मोठा जो आहे त्यांनी मेकॅनिकल मध्ये इंजिनिअरिंग केलंय आणि MBA फायनान्स मध्ये केलंय. तो किर्लोस्करला आहे, तिकडचं फायनान्स वगैरे सगळं तो बघतो. आणि धाकटा जो आहे तर त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये केलंय आणि इथे MBA केलं. त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे. तसं सॉफ्टवेअरमध्ये वगैरे मात्रातले काही डिटेल्स कळत नाहीत. प्रभादेवीला त्याचं ऑफिस आहे, स्टाफ वगैरे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्याची. आणि मोठा पुण्याला आहे तर त्याला त्याची बायको आणि 2 मुली. तर तिने नर्सिंग केली, ती बडोद्याची आहे. पण ती आता काही जॉब बिब करत नाही, म्हणाली नाही ती म्हणजे तिथे, कारण ते 4-5 जण असतात ना मुली. तर म्हणजे त्या नर्सिंगचा वगैरे जॉब मला काही तिकडे जमणार नाही. तर त्यामुळे ती घरीच असते. आणि धाकटी सून जी आहे ती माझी आर्किटेक्ट आहे आणि ती आर्टिस्टही आहे. मी तिथे एक्झिबिशन्स भरलेली आहेत पेंटिंगची, नेहरू सेंटरला, रचना संसदला वगैरे. आणि अजूनही असं म्हणजे ती ऑर्डरप्रमाणे करून देते पेंटिंग्स. आता अशी जास्त करून नाही करत. आणि नाती, तिच्या 2 मुली सुद्धा त्याही उत्तम पेंटर आहेत. वय वर्ष 14 आणि 10. पण गेली 3 वर्ष त्यांची पेंटिंग्सचे एक्झिबिशन्स भरतात. म्हणजे लहान मुलांची जे असतात तर ती सिमरोझा आर्ट गॅलरीला, तर तिथे. आणि सगळी त्यांची पेंटिंग सोल्ड आउट होतात. खूप छान करतात ते. आणि त्याच्याशिवाय काय म्हणजे बरं, मगाशी तू म्हणाला की सुनांची कटकटी त्यांच्या डोक्याला वगैरे, तर तसं नाही. माझ्या आयुष्यात मला मुलगी नाही ह्या गोष्टीची खूप कमतरता वाटायची की आमच्या घरात सगळं पुरुषांचं राज्य होतं ना, मी एकटीच पडायची. तर पण आता म्हणजे खरंच मला म्हणजे मुली मिळाल्याच असं झालंय. कारण कधीतरी अगदी मला माझ्या नवऱ्याचा किंवा तिला तिच्या नवऱ्याचा राग आला की आम्ही दोघे एकमेकी आपापल्या नवऱ्यांबद्दल खूप बोलतो. आणि आता आपल्याकडे स्त्रियांचं म्हणजे हे झालं समदुःख. मलाही 2 मुलगे असल्यामुळे मुलीचा, आता मुलाला मुलगी झाली तो काय आम्ही काही बोलायला लागलो ते मुलगी. तुम्हाला काय अनुभव नाही मुलीचा. मुलीचं प्रेम बापाचं असतं ते वेगळं असतं, तुम्ही नका दाखवू. नाही पण म्हणजे असं त्यामुळे मला नाती झाल्याने लोक म्हणतात तुझं 4ही नातीच का, त्याला पण 2 मुली. म्हटलं नाही, मला खूप आवडतं. मला म्हटलं आयुष्यात मला कधी हौस नाही करता आली. म्हटलं मुलं असताना मला नेहमी असं वाटायचं काय मुलांना नुसतं शर्ट पॅन्ट घालायचं आणि हे करायचं, बाकी काही नटवता येत नाही. आता म्हणजे असं खूप म्हणजे मला आवडतं. आणि हल्ली तसं मला तर माझ्या मते काय एवढे फॅशनेबल ड्रेसेस असतात. फॅशनेबल ड्रेसेस काय, मुलगी आणि मुलामध्ये काही फरक नाही तो बिलकुल नाही राहिला. तो पुष्कळ करता येतो. तो आमच्या घरात आहेत ना 2 बाकीच आहेत मला. चालूच आहे ना सगळं. त्यामुळे नुसतेच कपडे नाही हो, त्यांचे
एवढ्या एवढ्याशा पोरी माझ्याकडे 1-2 फक्त पायातले असतात की मी काही 50 घ्यायला जात नाही. त्यांचं प्रत्येक ड्रेसेस वरती मॅचिंग त्यांना असतात, पर्सेस मॅचिंग असतात, ते केसाचं बिसाचं काय काय. तर मला अगदी बघायला खूप गंमत वाटते, आवडतं खूप. आणि माझी हौस भागते बरं का. अरे बाबा आपण आपले झालं जुन्या ह्याच्यातले, काय त्याच्याबद्दल बोलायचं नाही. आउटडेटेड म्हणा काही म्हणा, पण म्हणजे असं छान माझं आयुष्य चांगलं चाललेलं आहे. आणखीन बाकी काय सगळं आहे. बाकी मी काय कर्तृत्व म्हणाल तर काहीच तसं नाही केलं. आता आपण एक 2च मिनिटं सांगतो फक्त. आता उशाला लवकर जायचंय, उशा पटकन जेवून घे, सगळं जेवण लावलेलं आहे. आणखीन एक फक्त सगळ्यांच्या तर्फे, कारण उशा आता मी सरांना फक्त वाचून दाखवतो एक छोटस. सर आम्ही तुम्हाला मानपत्र वगैरे काही नाही, अगदी 4 ओळीत म्हणावं तसं लिहिलेलं आहे. बघा मी सगळ्यांच्या वतीने वाचून दाखवतो. चेंबूर 7 एप्रिल 2019. आदरणीय श्री शरद नारायण पाटील उर्फ पाटील सर. इथे एक आठवण सांगतो. शनाप्पा सही करायचं तर जितेंद्र राऊत म्हणायचा शनाप्पांची सही कशी आहे बघा, शनाप्पांची सही तर शनाप्पा. आदरणीय श्री शरद नारायण पाटील उर्फ पाटील सर. शिक्षण प्रसाराच्या ध्यासाने भारलेले आदर्श व्यक्तिमत्व. अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न करून ध्येय साध्य करता येते, यशो मंदिर उभारता येते, याचा वस्तुपाठच तुमच्या कुमुद विद्या मंदिरच्या गौरवास्पद उभारणीतून दिसला आहे. आज कुमुद विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या चौफेर यशाच्या मागे एक समर्पित व्यक्तिमत्व आहे आणि ते आहे आमच्या पाटील सरांचे. सर तुम्ही आम्हाला संस्कृत शिकवलेत पण सुसंस्कृतही केलेत. आदरणीय पाटील सर, आज तुमच्या 85व्या वर्षाच्या पदार्पण करण्याच्या पूर्वसंध्येला आम्ही तुमचे विद्यार्थी तुमच्या जीवन तपश्चर्येला विनम्र अभिवादन करीत आहोत. जीवेत श्रद्धा शतम. आणि खाली लिहिलंय गिरवाण भाषा 3री परीक्षा सन 1961 पाटील सरांच्या संस्कृत वर्गातील विद्यार्थी. असं म्हणून ह्या सगळ्यांतर्फे आम्ही तुम्हाला एक टोकन म्हणून देतो. सगळ्यांनी कोण सही राहिली बोलायला सुरुवात केली मग सगळ्यांनी जेवून घ्यायचंय. जेवून घेऊया. पुन्हा आपण बसू, आईस्क्रीम खाल्ल्यानंतर बसू. जेवणाची सगळी व्यवस्था राहिली आहे. शाकाहारी संपूर्ण शाकाहारी काळजी करायला आपण सगळं जेवायचं शाकाहारी काळजी आहे.